पूर्वीप्रमाणे आता मतदार ओळखपत्रही आधार कार्डशी लिंक करावं लागणार आहे। आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्यासंदर्भात निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय। निवडणूक आयोग, गृहसचिव, UIDAI, कायदा मंत्रालय यांची एक बैठक झाली आणि या बैठकीत हा निर्णय झालाय। सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस स्थानकात रवानगी झाली आहे। शिरूर कासार न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावल्यानंतर खोक्या 3 दिवस शिरूर पोलीस स्थानकात होता। आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याला बीड शहर पोलीस स्थानकात नेलं गेलंय। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती। न्यायदेवतेनं निकाल दिलाय। आता पोलिसांनी बिळातनं बाहेर काढून कोरटकरला अटक करावी। कोरटकर एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कुणी आहे? महाराष्ट्र अशांत करण्याचं षडयंत्र सुरू आहे का, याचा तपास होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली आहे। सोन्याच्या दरांची झेप सुरूच असून जळगाव सुवर्णनगरी सोनं 91,000च्या वर गेलंय, तर चांदीनं 1 लाखांचा टप्पा गाठलाय। गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर 4,000नी वधारलेत। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा मिळतोय। पुढची सुनावणी 15 एप्रिलला पार पडेल। तोपर्यंत दिल्ली पोलिसांना अधिक सविस्तर तपास करण्याचे निर्देश दिले गेले आहेत। बीडच्या कुटेवाडी गावात कागदोपत्री सिमेंट रस्ते दाखवत लाखो रुपयांचा निधी लाटल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे। दौंड साखर कारखान्यातनं मळी आणि रसायनयुक्त पाणी ओढ्याद्वारे भीमा नदीपात्रामध्ये सोडलं जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली। दरम्यान न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर याच केमिकलयुक्त पाण्याचं सॅम्पल प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून ताब्यात घेतलं गेलंय। विधान परिषदेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। त्यांचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे। बाळासाहेबांच्या विचारांसाठी आम्ही मंत्रिपद सोडलं, मात्र यांचे प्रमुख मोदींना भेटून माफी मागून आले, दिल्लीत जाऊन लोटांगण घातलं, असा खोचक टोला शिंदेंनी लगावलाय। फलटणमधील नीरा देवघरच्या पाणी प्रश्नावरनं माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आता आक्रमक झालेत। अशातच रामराजे निंबाळकरांनी स्टेटस ठेवलाय आणि त्यांच्यावर टीका केली आहे। रणजित निंबाळकरांचं नाव न घेता त्यांच्या शैक्षणिक डिप्लोमाची खिल्ली उडवण्यात आली आहे। विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध पार पडली। पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत। दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके यांची नियुक्ती बिनविरोध होती आहे। कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत अवैध ठरलेल्या 10 अर्जांपैकी पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला। वैध ठरलेले सगळे उमेदवार पृथ्वीराज चव्हाणांचे समर्थक आहेत आणि अवैध ठरलेला एकमेव अर्ज विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा आहे। बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या अमरावतीच्या दौऱ्यावर होते। पोलीस अधीक्षकांसोबत त्यांनी बैठक घेतली आणि जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना लक्ष्य केलं। 15 पैकी 8,000 जात प्रमाणपत्र बेकायदेशीर पद्धतीनं दिल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय। नागपूरमधल्या हिंसाचारात जखमी झालेले झोन 5 चे DCP निकेतन कदम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला झाला होता। दरम्यान डॉक्टरांनी कदमांना 15 दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय। नागपूरमधल्या दंगली प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलं, तर 5 जणांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे। या दंगलींमध्ये विधी संघर्ष बालकाचाही समावेश आहे। या प्रकरणामध्ये स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। नागपूरमधल्या हिंसाचारात सर्वात आधी पेशणे कुटुंबावर दगडफेक करण्यात आली। 200 पेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या घरावरती हल्ला केला। पेशणे यांच्या घरी दगड, विटा आणि लोखंडी रॉडही आढळून आलाय। या प्रसंगाबाबत बोलताना माधुरी पेशणे भावूक झालेल्या। नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावरती आणि कर्मचाऱ्यावरती न्यू इरा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी जखमी पोलिसांची भेट घेतली। हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये गीतांजली टॉकीज परिसरातल्या 4 चाकी गॅरेजचं मोठं नुकसान झालंय। या गॅरेजमध्ये जवळपास 8 ते 9 वाहनं फोडली गेली। नागपूर शहरातल्या हंसापुरी भागात मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली आहे। यात अंदाजे 20 पेक्षा अधिक दुचाकी जाळल्या गेल्यात। अनेक घरांवर दगडफेक झाली आहे।
तर जाळपोळ करण्यापूर्वी या भागातील सीसीटीव्ही फोडले गेले आहेत. नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात परिसरातल्या दवाखान्यांची तोडफोड झाली. गोरगरीब रुग्णांवरती उपचार करणाऱ्या बंडू क्लिनिकचं या दंगलीत प्रचंड नुकसान झालंय. गेल्या 40 वर्षांपासून रुग्णसेवा करणारे डॉक्टर सुद्धा या हिंसाचारापासून वाचू शकले नाहीयेत. नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या राड्यामध्ये दगडफेकीत विटांचा वापर झाला. या परिसरात बऱ्याच घरांची कामं सुरू आहेत, त्यामुळे दगडफेकीत विटांचा वापर झाल्याचंही पुढे आलंय. नागपूरमधल्या हिंसाचारानंतर तणावाचं वातावरण असल्यानं नागपूरमधल्या काही ठिकाणी संचारबंदी लागू आहे. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर इथे संचारबंदीचे आदेश लागू झालेत. नागपूरच्या हिंसाचारानंतर कोल्हापूरच्या संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसआरपीएफच्या तुकड्याही तैनात केल्या गेल्या. नागपूरमधल्या हिंसाचाराची घटना सुनियोजित होती अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. पोलिसांवरती कुऱ्हाडीनं हल्ला का केला गेला, पोलिसांवरती हल्ला करणं कोणत्या संविधानात लिहिलंय असा सवाल त्यांनी विचारला. तर सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. ज्यांनी हिंसाचार केला त्यांचा जात किंवा धर्म पाहिला जाणार नाही. कायदा हाती घेणाऱ्यांवरती कारवाई होणार, त्यांची गय केली जाणार नाही. हा हल्ला पूर्वनियोजित होता असा संशय राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांवरचे हल्ले सहन करणार नाही, पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, सर्वांना कठोर शासन करू असा थेट इशारा देवेंद्र फडणवीसांकडून दिला गेला आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी केलं, कोण आहे औरंगजेब, त्याचं समर्थन करणं कितपत योग्य असा संतप्त सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. औरंगजेबाचं संरक्षण करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. नागपुरातला हल्ला कट रचून पूर्वनियोजनानुसार केला गेला होता. आंदोलकांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले, त्यांना बॉम्बचा पुरवठा कुणी केला, हा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली होती. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. हर्षवर्धन सपकाळ देशद्रोही आहेत, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी शिंदेंची आहे. दरम्यान आपण जे बोललोय त्याच्याबद्दल आपण ठाम आहोत, आपण माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली. देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून औरंगजेबाशी तुलना केलेली नाही, त्यांचा कारभार तसा आहे आणि म्हणून आपण त्यांची तुलना केली असं स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिलं. नागपुरातल्या दंगलीनंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. हा जर पूर्वनियोजित कट होता तर गृह खात्याच्या ते कानावरती का आलं नाही, गृह खातं झोपा काढत होतं का, असा खोचक सवाल ठाकरेंनी विचारलाय. ज्या शहरात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहतात अशा शहरात हा प्रकार घडतो आणि पोलिसांना कानोकान खबर लागत नाही असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं. पोलिसांनी जर ती जळणारी चादर बाहेर काढली असती तर गोष्ट इतकी पुढे गेली नसती असेही आव्हाड म्हणतात. महंत रामगिरी महाराजांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी समर्थन दिलंय. छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर पद्धतीनं हत्या केली गेली, अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी होतीये, त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराज म्हणतात. संजय राऊतांनी नागपुरातल्या दंगल प्रकरणी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय. नागपूरमध्ये दंगल घडवणारे नेमके कोण आहेत, त्यांना कुणाची प्रेरणा आहे असा थेट सवाल राऊतांनी सरकारला विचारलाय. केंद्र आणि राज्यात तुमचं सरकार, मग सरकारनं औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करावी, कबर उद्ध्वस्त का होत नाही असा सवालही संजय राऊतांनी विचारला. तर औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण तुमचेच लोक करतायचा टोलाही त्यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांकडनं सुरू असलेल्या राजकारणामुळे नागपुरातील राडा घडला असा आरोप वैभव नाईकांनी केलाय. तर घटनेतल्या दोषींवरती कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. बाबरीला पोलिसांनी संरक्षण दिलं होतं आणि तरीही बाबरी मशीद पडलीच, मग आता औरंगजेबाच्या कबरीचं काय होतंय ते पहा असा सूचक इशारा संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेला आहे. प्रक्षोभक विधान करणाऱ्यांवरती मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी ताकीद द्यावी अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे. तर औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे, त्यामुळे कबरीच्या बाजूला मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक बांधावं अशी मागणी कोल्हेंची आहे. नागपुरातल्या घटनेला नितेश राणे आणि बजरंग दलाच्या वतीनं करण्यात आलेलं वक्तव्य जबाबदार आहे असा आरोप अनिल देशमुखांनी केला. काही नेते जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतात असा आरोप त्यांचा आहे. जे मंत्री द्वेष पसरवण्याचं काम करतात अशा मंत्र्यांना
मुख्यमंत्र्यांनी तंबी द्यायला हवी अशी मागणी अनिल देशमुखांची आहे. नागपूर शांतताप्रिय शहर आहे. नागपूरमध्ये कधीच 2 गटांमध्ये दंगली झालेल्या नाहीत असंही देशमुख म्हणाले. बेकायदेशीर बांधकामाच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेचं पथक दिव्यात कारवाई करणार आहे. दरम्यान तोडक कारवाई विरोधात नागरिकांनी तिरडी आंदोलन करत कारवाईचा निषेध केला. पुण्याच्या बालेवाडीमध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी धिंड काढली. ज्या ठिकाणी आरोपींनी गाड्या फोडल्या तिथेच धिंड काढत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या गेल्या. भांडूपच्या गौतम नगरमधील एका ग्राउंड +1 असलेल्या वेडिंग दुकानाला मोठी आग लागली. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता असून यात जीवितहानी झालेली नाहीये. ऊसाची FRP एकरकमी देण्याचा निर्णय झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बारामतीत फटाके फोडत साखर वाटली गेली आणि जल्लोष झाला. भिगवण चौकात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत या निर्णयाचं स्वागत केलं. हिंगोलीच्या खंडाळा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वडद सिंचन तलावातनं या गावाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र सिंचन तलावाची पाणी पातळी घटल्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगावरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झालाय. झाडांची पानं पिवळी पडू लागल्यामुळे मुगाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून सिल्लोड शहरात रसाळ फळांची मोठ्या प्रमाणात आवक होते आहे. टरबूजाला मोठी मागणी असून फळं खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी झाल्याचं चित्र आहे. वाशिमच्या कोंडाळा झांबरे शिवारात मोठ्या प्रमाणात शोष खड्डे खोदले जात आहेत. या जलतारा शोष खड्ड्यांचं वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी S यांनी भूमिपूजन केलं.